एनी तू चल ना ग, गरबा खेळायला जाऊया. पल्लू प्लीज, माझा ना अजिबात मूड नाहीये. असं काय करतेस? आपण एकही रात्र गेलो नाही आहोत यार. किती हॉट मुलं येतात तिकडे. दॅट्स ओके. माझं हे काम झालं ना पल्लू, तर मी आणि आभास पुढच्या वर्षी सोड्यानं येऊ गरबा खेळायला. आता प्लीज मेल टाईप कर ना. बर करते. बर टाईप तर करेन, पण तू बोल ना पटापट. ओ हॅलो, मी तुला काय कोणी लिरिसिस्ट किंवा स्टोरी रायटर वाटली का असं रोमॅन्टिक पटापट सुचायला? हे बघ, आभासला मेल करायचे, सो मी नर्वस आहे. अगं पण आता लॅपटॉपची बॅटरी पण जात आली यार. चल ना, बोल लवकर. बॅटरी डिस्चार्ज झाली तर ती चार्ज करता येईल, पण आभास माझ्या हातून गेला तर काय करेन मी? हे बघ, खूप विचार करून मेल लिहावा लागणार आहे. ओके? हो ना, मग हा विचार पण जरा लवकर कर ना. हा, टाईप कर. टाईप कर, प्रिय आभास. नाही नाही, डिअर आभास. डिअर आभास, तुझ्या प्रेमात तर अनेक वेडे असतील, पण मी तर तुझ्या प्रेमात अगदी ठार वेडी आहे. माझ्या घरचे वेड्यांच्या डॉक्टरांशी बोलणी पण करतायत. अगं ए, टाईप कर. मला मधून मधून तुझ्या प्रेमाचे अटॅक्स येतात. टाईप. आभास, मला तुला लवकरात लवकर भेटायचंय. माझ्या घरचे हात धुवून माझ्या मागे लागलेत, लग्न कर लग्न कर लग्न कर. पण मला फक्त आणि फक्त तुझ्याशीच लग्न करायचंय. फक्त आणि फक्त तुझ्याशी. तुझ्याशिवाय दुसरं कोणी मला दिसतच नाही. आभास. आभास. डन. अजून काही? अजून काही लिहिलं ना तर तो बोर होईल. एवढंच पाठव. हो, मला पण तेच वाटतंय. थँक्यू. पाठव आता. पल्लू, ते फ्लँकीसचं इमोटिकॉन पण पाठव. ओ, टाकलं. चल, मी स्वतः पाठवते. सेंड. अहो काका, अहो काय आहे? हे करायला का? हा मग भरपूर पुरणपोळ्या खाल्ल्या आज. हा, दणकट जेवण झालं बघ. आता मस्त झोप येणार आहे मला. वेगळं काय करतो तू? दिवसा पण झोपतो, रात्री बी झोपतो. अहो काका, मागच्या जन्मीचं पुण्य आहे ते माझं. होय? हा मग 20-20 तास झोप मिळाला पण पुण्य लागतं. कळल मग पुण्य. मग त्यात काय रोजच वाचतात की? आज काय स्कायलॅब पडणार आहे होय? काका चला, आपल्याला जायला पाहिजे. कुठं? ते मैदानात ना कुस्त्यांचे खेळ रंगले. आपल्याला कुस्ती बघायला जायलाच पाहिजे. अरे कोल्हापुरात जिंदगी गेली माझी कुस्त्या बघण्यात. कुस्त्याचं सांगते. हो पण काका, इथली कुस्ती वेगळी आहे होय? ना. कॉमेडी कुस्ती आहे. हा? म्हणजे इथला जो कॉमेंटेटर असतो ना, तो कॉमेडी करतो. तो काहीतरी कुस्ती करणारा टोमणा मारतो हा? आणि मग कुस्ती करणारा कॉमेंटेटरला धरून आपटतो. काय सांगतो खरं? हो बाबा, एकदम कॉमेडी. चल चल, चला ना काका, जायला पाहिजे आपण. येतो. चल 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 चल, चला विचार कर, विचार कर, विचार कर. हो, हो. हा. आलो हरीशा. राम राम महाराष्ट्र. आभास की भास, एकता जगण्याचा खरा टाइमपास या प्रोग्राम मध्ये मी आभास, तुमचा आभास, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. झालं का जेवण मित्रांनो? नाही, मला माहित आहे की मी खूप लवकर विचारतोय, पण काय ना की आज माझं जेवण लवकर झालं.
तर मला तुम्हाला एक इंटरेस्टिंग मेल बद्दल सांगायचं. मेल पाठवला आहे एक फॅननी आणि तिचं नाव आहे नीतू नाशिककर. मेल मध्ये लिहिलंय की डिअर आभास, मला तुला फक्त एकदा भेटायचंय. ते काय ना की बऱ्याच लोकांना मला भेटावंसं वाटतं आणि मलाही असं वाटतं की आपण सुद्धा त्यांना भेटावं, पण मी कंट्रोल करतो. विचारा का? कारण की मला असं वाटतं की आपण आभासला ना आभासच राहू देऊ. नाही, कदाचित भेटल्यावर जर तुमचा अपेक्षा भंग झाला तर माझं इम्प्रेशन जायचं. सो नीतू आणि इतर फॅन्स, आपलं भेटणं जरा अवघड. बट डोंट वरी, या प्रोग्रामच्या माध्यमातून मी तुमच्या आयुष्यात आहेच आणि असाच राहील. आय प्रॉमिस. येस, आय प्रॉमिस. वेल, ह्यापुढे आपण बोलू एक खूप सेन्सिटिव्ह विषयावर. त्याने तर मला इग्नोरच केलं पल्लू. अगं पण तुझ्या मेलची दखल तरी घेतली ते बघ ना. माझी दखल घ्यायला हवी ना. म्हणजे माझ्या मेलमुळे त्याला एक एपिसोड मिळाला, पण माझ्या भावनांचं काय? कमोन यार नीतू, सगळ्यांना त्याला भेटावंसं वाटत असेल म्हणून काय तो प्रत्येकाला भेटणार आहे का? उद्या तुला वाटेल सलमान खानला भेटावं म्हणून काय तो भेटणार आहे का तुला? एवढं सोपं नसतं अगं. मेलची आयडिया तुझी होती पल्लू. हो, पण आता त्याने नाही पॉझिटिव्हली रिस्पॉन्ड केलं, यात माझी चूक आहे का? एनिवे, चल मी येते आणि मला वाटते तू पण फार नको विचार करूस या सगळ्याचा. चल. अगं कसलं टेन्शन घेतलंयस तू? नीतूचं काय करायचं ना मला काही कळतच नाही रे. अगं पण तिचं लग्न लावून देऊन तिला घरातून कटवण्याचा प्रयत्न चालूच आहे तुझे. तेच तर होत नाहीये ना. मग मी मुलगा शोधू का? तू तुझ्या अभ्यासाचं बघ आधी. त्या आभासचं ना, आभासचं वेड आहे ना तिच्या डोक्यातनं काढून टाकायला. आई, आपण जर त्याची सुपारी दिली तर? काहीतरी अभद्र बोललो कस. मग मला वाटतं मला ताईचं काउन्सिलिंग करायला हवं. तू गप ना नाग्या, गप जरा. अगं मला तुझं टेन्शन बघवत नाहीये. सांग ना मी काय करू? बालविवाह करून सून घरात आणू नकोस म्हणजे झालं. आधीच तुझा त्रास आणखीन नको. ए आई, आपण जर ह्या प्राण्याची मदत घेतली तर? मस्त आयडिया आहे. हा ए पल्लवी, गेली नाहीस अजून? निघालीस का? हो, पण अजून गेले नाहीये. तुम्ही आग्रह करत असाल तर राहू का आजचा दिवस? का नीतूची हळद आहे? आई, सौजन्य, मदत हवे ना आपल्याला. पल्लवी ऐक ना, आम्हाला ना तुझी मदत हवी आहे. अगं त्या आभासच्या प्रेमाच्या भूताने ना नीतूला अगदी झपाटून टाकलंय ग. ती चांगली चांगली स्थळं नाकारते. हे बघ, लग्न वेळेत व्हायला पाहिजे की नको. एक वेळ काम वेळेत नाही ना झालं तरी चालेल, पण लग्न वेळेत झालं पाहिजे असं माझं ना लहानपणापासूनच तत्व आहे. अगं ताई, आईला एकदा लहानपणी निबंध लिहायचा होता, मी मोठेपणी कोण होणार या विषयावर. तेव्हा आईनं लिहिलं होतं मी कोणाची तरी बायको होणार. नाग्या गप्प बसशील जरा. ऐक ना पल्लवी, सम्या, आभासला आभासच राहू दे. मीच आभास आहे हे नीतूला न कळलेलं बरं आहे. नीतूने आभासच्या आभासी दुनियेतून बाहेर पडणं सुद्धा गरजेचं आहे रे. विषय बघ, तू काय बोलतो ना मला काही टोटल लागत नाही. टोटल लागत नसेल तर फार विचार करू नको आणि डोंट वरी, मी स्वतःचा लॉस करून नाही घेणार.